नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये बघून तुम्ही नक्कीच तुमच्या अंगावर काटा येईल. आजचा भाग जो आहे तो अगदी मनाला खिळवून टाकणारा आहे. ज्या सावीवर धैर्य जीवापलीकडे प्रेम करतो, त्या सावीने आज असं काही केलं आहे जे पाहून धैर्याच्या पायाखालची जमीनच सरकली. शेवटी धैर्य बळजबरीने सावीला भेटायला तिच्या रूममध्ये गेला खरा, पण तिथे जे घडलं ते अत्यंत धक्कादायक होतं. सावीने धैर्याला ओळखायला तर नकार दिलाच, पण त्याला थेट फरशीवर ढकलून दिलं. झालं असं होतं की धैर्याच्या चेहऱ्यावर तो लाल रंग आणि भंडारा लागलेला असतो, त्यामुळे तो जरा विचित्रच दिसत असतो. तिला फक्त तिचं बालपण आठवतंय. सध्या काय चालू आहे यातलं काहीच तिच्या डोक्यात नाहीये. धैर्याला समोर पाहून ती प्रचंड घाबरते आहे आणि चेहऱ्यावर चादर ओढून घेते. पण धैर्य तरी किती सहन करणार? तो अगदी रडकुंडीला येऊन सावीला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, "सावी, सावी, हे सगळं काय चाललं आहे तुझं? तू मुद्दाम तर नाही ना करत आहेस? सावी, सांग सावी. अगं, नवरा आहे ना मी तुझा. अजून किती परीक्षा घेणार आहेस तू? माझी तुला जसं वागायचं तसं वाग, पण माझ्यापासून अशी लांब राहू नको ना. तू कुणालाही नाही ओळखलं तरी चालेल, पण मला तरी ओळख. सावी, कळतं आहे ना तुला? मी तुझा नवरा आहे. तू जर मला असं ओळखलं नाही, तर मी कसं जगणार? एकमेव तूच अशी व्यक्ती आहेस की जिच्यावर मी सगळ्यात जास्त विश्वास ठेवतो." आता धैर्याला वाटतं की स्पर्श केल्यावर सावीला कदाचित सगळं आठवेल, म्हणून तो तिच्याजवळ जायला लागतो. पण सावी थेट कोपऱ्यात जाऊन उभी राहते आणि धैर्याला जोरजोरात धक्का मारते. बिचारा धैर्य थेट जमिनीवर कोसळतो. सावी त्याच्याकडे बघतही नाही आणि चेहरा भिंतीकडे करून ओरडू लागते, "प्लीज जा तुम्ही इथून. इथून जा तुम्ही. मला भीती वाटते तुमच्या चेहऱ्याकडे बघून. कोण आणि कुणाचा नवरा? माझं कुणासोबतही लग्न झालेलं नाहीये. मी कुणाची बायको नाही आहे." आता बघा, सावी असं सांगत आहे, पण आता पुढे काय होईल? धैर्याचं काळजाचं पाणी पाणी होतं. तो तिथून निघताना म्हणतो की "ठीक आहे, तुला मी इथे नको असेल तर मी जातो, पण थोड्या वेळाने तुझी काळजी घ्यायला नक्की येईल." तर सावी म्हणते, "ते नंतर नंतर बघू. आधी तुम्ही इथून जा." सावीची ही अवस्था पाहून धैर्य बाहेर येतो आणि अस्वस्थ होऊन तो थेट डॉक्टरांना जाब विचारायला जातो. पण डॉक्टर जेव्हा हात वर करतात आणि सांगतात की पेशंट क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण ते कधी बरे होतील ना हे आम्ही सांगू शकत नाही, तेव्हा धैर्याचा संयम सुटतो आणि त्याचा पारा थेट डोक्यात जातो. तो सरळ डॉक्टरांची कॉलरच पकडतो आणि रागात विचारतो, "काय बोललास तू? अरे, डॉक्टर आहेस ना तू? चेक केलं ना माझ्या बायकोला? मग तुला सांगता येत नाही का की ती कधी बरी होणार? तुम्ही काय करता आहे तिच्यासोबत?" तेवढ्यात तिथे दामिनी पोहोचते आणि धैर्याला शांत करते. दामिनी डॉक्टरांची माफी मागते आणि धैर्य तिथून रागात रागात बाहेर पडतो. ओट्यावरील खुर्चीवर येऊन बसतो. तो दामिनीला म्हणतो की त्या डॉक्टरांना साधं माझ्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. मला लवकरात लवकर माझी बायको बरी झालेली हवी आहे. नाहीतर मी त्या डॉक्टरला सोडणार नाही. पण मित्रांनो, आता आपण मालिकेमध्ये पुढे काय होणार आहे, पुढची गंमत बघूया. दामिनी आता स्वतःची काळजी वाटायला लागलेली असते. दामिनीला स्वतःचं टेन्शनमध्ये असते.
आणि तिच्या मनात विचार येतो की जर सावी शुद्धीवर आली तर आपला सगळा खेळ संपेल. दुसरीकडे सावीचे वडील म्हणजे भाऊराव नाईक तिथे येतात आणि सावीबद्दल विचारतात. धैर्य त्यांना रडत रडत सांगतो की सावीची स्मृती गेली आहे. जेव्हा भाऊराव आत जाऊन सावीला बघतात तेव्हा लहान मुलासारखी वागत असलेली सावी दिसते. हे पाहून एका बापाच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. सावी भाऊरावांना पाहून चादरीने चेहरा लपवून घेते. तितक्यात अनुराधाचा फोन येतो. पण सावीची ही अवस्था लपवण्यासाठी भाऊराव तिच्याशी खोटं बोलतात की डॉक्टर सध्या सावीची तपासणी करत आहेत. यानंतर सावीला गोळ्या औषधं दिली जातात आणि ती मुद्दाम जोरजोरात हसू लागते. हे सगळं पाहून दामिनी नानांशी बोलतात. एक मोठा संशय व्यक्त करते. दामिनी म्हणते, "नाना, ही सावी मुद्दाम तर करत नाही ना? मी जेव्हा मगाशी आत गेले होते, ती मला डायरेक्ट बोलली, हीच ती बाई आहे, जिने माझ्या जवळच्या माणसांना संपवलं आहे." ती असं बोलत होती, त्यामुळे मला तिच्यावर मोठा डाऊट येतो आहे. तिकडे बाहेर धैर्य रडत असतो. भाऊराव त्याला समजवायला जातात. धैर्य त्यांना सांगतो की काहीही झालं तरी आपली सावी लवकरात लवकर बरी होणार आणि आजच होणार. त्यावर भाऊराव म्हणतात की धैर्य, तुम्ही शांत बसा. देवावर विश्वास ठेवा. देव सावीला नक्की बरं करेल. इथून पुढे मालिका अत्यंत रंजक वळणावर आली आहे. दामिनीला संशय आला आहे की सावी नाटक करते आहे. आता तुम्हाला काय वाटतं आहे? सावी खरोखरच तिची स्मृती गमावून बसलेली आहे की सावीचं काहीतरीच वेगळं चाललेलं आहे? तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.